हाय फ्रेंड, बिना आंघोळी पांघोळीचं बघितलं 5 वाजलेत. एजची जिंदगी म्हणतात त्याला. चला जाऊ दे, यांचं तर काय आरामशीर होतंच राहतं कामधंदे. मी आता आली घरी 5 वाजले, कारण की आज आम्हाला जायचं आहे. म्हणजे बारक्या दिराची हळदीचा कार्यक्रम आहे, त्याची हळदीचा बाजार करायला जायचं आहे. म्हणून चला आता आम्ही निघालो, बघू आता काय काय हळदीचा बाजार होतो. आणि हे काही येत नाही का तुमच्या गावाच्या हळदीच्या बाजारामध्ये? असंही माणसांचं काम नसतं, तिकडं बायकांचंच काम आहे. वरतून आम्ही तिघी जावा पाठरे यांच्याला एक खास आहेत. तिघी जणी ना, तुम्ही आम्हाला बघितलं कसं बोलतात आम्हाला. आम्ही काम करतो बोलतो, तुम्ही तिघी आम्हाला आहेत. जाऊ देत, चला जाऊन भेटतो तुम्हाला आम्ही आता हळदीच्या बाजाराला. जर व्हिडिओ घेता आला तर नक्की घेईल. चला बाय बाय. मग आम्ही हळदीचा बाजार करण्यासाठी शिवाजी चौकामध्ये गेलो होतो, कल्याण वेस्टला. त्याच्यानंतर मग आम्ही सर्वजण बघा तुम्हाला हे शिवाजी चौकामध्ये आम्ही सर्व तिघी जावा उभ्या होत्या. त्याच्यानंतर आम्ही हळदीचा बाजार वगैरे केला. त्याच्यानंतर आम्ही सूप वगैरे घ्यायला आलो. त्याच्यानंतर मी माठ वगैरे पकडलेलं. हळदीचा बाजार असतो ना, तो डोक्यावरच घेऊन जायचा असतो म्हणतात ना गावाला. मग माझ्या जावेने सूप वगैरे अख्खं डोक्यावर घेतला तर तिला हसलं येत होतं. पण तर माझे दुसरं जायला म्हणले तू घेते, म्हणते मी नाही घेत, कमरेवर घेते, मला पाहिजे तर माठ मी डोक्यावर नाही घेत. त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो, कारण की गावाला कसं हळदीचा बाजार केला का मग जेवढे लोक असतात त्यांच्यासाठी खाऊ घ्यावा लागतो. घरात गेलो आम्ही, पाणी वगैरे घेतलं. त्याच्यानंतर आम्ही अख्खा खाऊ मिक्स वगैरे केलं, फरसाण वगैरे घेतलं होतं. त्याच्यानंतर लाडू घेतले होते. माझी बारके जाऊ अख्खा ते फरसाण वगैरे मिक्स करून अख्ख्या पुड्या बांधून द्यावं लागतात. जेवढे लोक हळदीच्या बाजाराला येतात ना, तेवढ्यांना अख्ख्यांना पुड्या बांधून द्यावं लागतात. मग अख्ख्यांच्या पुड्या वगैरे बांधल्या. मग अख्ख्या जेवढे लोक होते त्यांना अख्ख्यांना दिलं. त्याच्यानंतर आम्हाला एवढा उशीर झाला. 5 वाजता गेलेलो, 10 वाजले आम्हाला बाजार करता करता. विचार करा, हळदीचा बाजार करता करता डायरेक्ट 10 वाजले. आता वाजले बघा 10:15 झालेत आता. म्हणजे आत्ता घरी आलो आणि मी आल्याला पहिले जेवायला बसली. मला एवढी भूक लागली होती ना, भरपूर भूक लागली होती. जेवायला बसली पहिले मी, जेवण वगैरे केलं. मग बोलले आता तुमच्या सगळ्यांशी भेटते, कारण की खूप भूक लागून गेली होती. कारण की कामावरून आली तशीच लगेच 5 मिनटं 10-15 मिनटांनी समजा लगेच तिकडं जायला निघालो. तर थोडाफार व्हिडिओ घेतला आहे, एवढं काही घेऊ शकली नाही, कारण की भरपूर सामान वगैरे होतं, ते थोडंफार हातात होतं. एवढे काही व्हिडिओ घेतले नाही आहेत, कारण की माझ्या बारक्या दिराचं लग्न, म्हणजे सख्खे दीर नाही आहेत पण सख्खे चुलत दीर पडतात ते. तर त्यांचं लग्न आहे. आता बघेन जेवढे व्हिडिओ घेता आले तर नक्कीच घेण्याचा प्रयत्न करा, कारण की सर्वजण होते. मग एवढं सामान वगैरे होते. विचार करा, आम्ही 6चा बाजार करतोय तर रात्रीचे 10 वाजले. मग बाजार वगैरे करून नंतर त्या इकडं राहायचं कल्याणला, तिकडे गेलो जिकडे पहिले राहते. दुसऱ्या चुलत सासूंच्या घरी गेलो, तिकडे थोडा नाश्ता वगैरे तेच बाजार केला. म्हणतात ना ते गावाला द्यायचे ना लाडू फरसाण वगैरे, ते सर्वांना वाटलं भेटलं. त्याच्यानंतर आता आम्ही घरी आलो. 10 वाजले. मला भूक लागली होती, मला एवढी भूक लागली होती, पहिले जेवून घेतलं मी. आणि उद्या सकाळी अंशूचा आता रिझल्ट आहे, बघू आता काय निकाल येतो अंशूचा. आज मी थोडी लवकर कामं बिमं आवरणार आहे, कारण की उद्या मला लवकर कामावर जायचं आहे. मग लवकर कामावर जाऊन तिकडूनच मी त्याचं रिझल्ट बघायला जाणार आहे. बघू आता काय निकाल लागतो उद्या. थोडेफार व्हिडिओ घेतले, ते नक्की एन्जॉय करा. चला भेटते मग थोड्या टायमाने. हे पण घरात नाही काय माहीत कुठे गेले, कधीचे फोन करत होते वर्ष झालं का हळदीचा बाजार, वर्ष झालं का हळदीचा बाजार, आणि आता काय माहीत कुठे गेले. चला भेटते तुम्हाला थोड्या टायमाने. मी हळदीचा बाजार केला, कारण की खूप चांगली हळद भेटते तिकडे. तर आता हळद वगैरे आम्ही घेऊन आलतो, तर त्याचा काही व्हिडिओ एवढी शूट करू शकली नव्हती. तर हळद घेऊन चालते पहिले, कारण की ती छोटी गल्ली आहे. त्या गल्लीमध्ये एवढं जण सर्वच घुसा, त्याच्यानंतर शोधा, त्याच्यानंतर मग भरपूर काही काही प्रोसेस असतात ना, एवढं काही व्हिडिओ घेऊच शकले नाही. थोडेफार घेतले ते नक्की एन्जॉय करा. आणि रात्री एवढं थकलो, त्याच्यानंतर झोपूनच घेतलं, मग काही शूटच करता आलं नाही. आता मी रेडी झाली, नाश्ता वगैरे पण झाला. यांना नाश्ता दिला. आज जास्त काय नाही बनवलं, तिखट डाळ भात, बटाट्याची भाजी आणि 2-3 चपात्या टाकल्या होत्या. तर आता मी झाली रेडी जाण्यासाठी. उठून आईंशी फोनवर बोलतं ते. तर आज आहे अंशूचा रिझल्ट. तर अंशूचा रिझल्ट घ्यायला जायचं आहे. बघू आता काय रिझल्ट लागतं, चांगलंच लागेल. पण बघू आता. अंशू झोपलाय, आता त्याला फोन केला तर झोपला आई बोलल्या. आता बघू, थोड्या वेळाने होतील.
बघू आता काय रिझल्ट लागतो त्याचा. तर मी आता पहिले जाणार होती मी कामावर, त्याच्यानंतर बोलली मग अजून ये जा होऊन जाईल, त्याच्यापेक्षा मी डायरेक्ट कामावर जाण्यापेक्षा पहिले रिझल्ट बघते मग तशीच पुढे कामावर जाते, कारण की आज गाडी घेऊन जाते. मग तर पहिले अंशूचा रिझल्ट बघते शाळेत जाऊन. चला मग शाळेत जाऊन भेटूया. कामं वगैरे पण अख्खे झाले बघा ना, रोज एवढी घाई होते. कधी 11:15 वाजून जातात समजत नाही. आज एवढा लवकर काम केलं तरी पण लवकर टाईम होत नाही, कारण की लवकर टाईम होत नाही तर रोज मी एवढं लवकर कामं आवरते. आता लवकर मग कसं मी पण लवकर तिकडे गेली तर म्हणजे माझं लवकर रिझल्ट बघून होऊन जाईल ना. चला तुम्हाला भेटते आता शाळेत. हाय गाईस. नंबर खूप छान आले. अंशु आता ए मध्ये गेलाय. तूने कुछ लाया रखने के लिए? थैली भी नहीं लाई हूँ मैं तो. बैग में डालना. तो बैग में टिफिन है, तेल भी लग जाएगा. इसमें ही डाल, इसमें. अंशूचे नंबर खरंच खूप छान आले. आता मला घाई पण झाली आहे. आता मी अंशूला फोन करू नंतर सांगेल. त्यानंतर मग त्याने फोन केला मला, बोलतो मम्मी मी फेल नाही झालो. हा बघितलं मी फेल झालो का, मला किती ग्रेड भेटला, असं नाटक करून करून दाखवत होता. मग माझी नणंद त्याला ओरडले आणि वहिनी मुद्दाहून तुम्हाला करतोय. पण खूप छान. काही असू दे, पोरंही मेहनत करता वर्षभर. आणि कसं आहे मला तरी वाटतं पोरांना बघा ओरडलं पाहिजे अभ्यासासाठी, पण एवढं जास्तही प्रेशर नाही करू का, तुम्हाला करायचं. मला माहिती होतं अंशूला केवढी येते, फक्त त्याला मिळले आता पुढच्या टायमासाठी अजून तुझा, कारण की 4thला गेला तो आता, तर त्याचा अभ्यास अजून कठीण होऊन जाईल. तो बोलले अजून अभ्यास बेटा चांगलं करतो. बोलतो हा मम्मा. तुम्हाला कसं वाटतंय? माझा पुरा पास झालाय, तो आता फोर्थ ए मध्ये गेलाय डिव्हिजनमध्ये. तुम्हाला खुशी आहे? मला तर खुशी ना, माझा पोरगा आहे तो, मला माहिती आहे माझा पोरगा होणार पास. अजून काय बोलू. आमचा जो ब्लॉग चालू करते ना, माझ्या नवऱ्याला माहिती तुम्हाला तेवढं हसायला येतं. ब्लॉग नसलं ना तर एवढे जोक मारतील, काय करतील. पण जसं ब्लॉग चालू केला आणि त्यांना असं वाटतं मी काय बोलून काय नाही बघा. मला बोलता येत नाही लाईव्ह मध्ये, तुम्हाला खरं सांगतो त्याच्यामध्ये. आम्ही प्लॅन केला होता का आम्ही जाऊ आणि त्याला सरप्राईज देऊ. पहिले सकाळी सांगू का फेल झालोय आणि मग जाऊ, पण काय ना खरंच खूप उशीर झाला मला पण यायला. आणि त्याच्यानंतर 8-9 वाजून गेले. मग त्याच्यानंतर बोलले आता जाऊ, मग अजून 12-1ला येऊ. सकाळी संडे, कारण की सॅटर्डे संडे माझ्या कामावर पण खूप काम असतं मला. मग या 1:30-2 होऊन जातात. मग त्याच्यानंतर बोलले अजून सकाळी, आणि एकच रात्रीचा तर फरक आहे. आता उद्याचेच दिवस आहे. मग बोलली जाऊ दे, तिकडे ताई पण घरी आहे. तर बोलली ताई ते लोक कुठे राऊंड मारायला जात असतील, कारण की आज माझी नणंद पण घरी आहेत. सॅटर्डे संडे सुट्टी असते. आणि तो पास झाला आहे म्हणून त्यांनी बिल्डिंगमध्ये पेढे वाटले. तर पेढे वगैरे त्यांनी वाटले. त्याच्यानंतर मम्मी बोलली जाऊ दे, ते कुठं फायर पेजन जात असते. आणि उद्याचाच दिवस फक्त आहे संडे, परवा तर तो येणार आहे. मग म्हणून मी बोलली जाऊ दे ठीक आहे, आम्ही काही गेलो नाही. पण त्याने अभ्यास त्याचा खूप छान केला. त्याच्यानंतर अंशू तू हा व्हिडिओ बघत असेल, तुला कॉंग्रॅच्युलेशन, खूप चांगला अभ्यास कर बेटा. कोणी असू दे, हा व्हिडिओ बघते, अभ्यास केलं तरही माणूस पुढे जातं. अभ्यासाशिवाय काहीच नाही आहे जगात, खरंच सांगते काहीच नाही. तुम्ही शिकणार तर काहीतरी होणार, नाही शिकणार तर काहीच होणार नाही. मी त्या व्हिडिओतून जो कोणी बघत असेल त्याला तेच सांगेन, भरपूर शिका. मी आज जॉब करते, तुम्हाला खरं सांगू माझी फक्त 10वीच शिकले. पण कुठं मलाही कधी कमी वाटतं, कारण अरे मी अजून थोडी चांगली शिकली असती, मी चांगला जॉब बघितला असता, अजून चांगलं काही केलं असतं. पण जाऊ दे, जे नशिबात असं तेच होतं. अंशूसाठी हा व्हिडिओ तर कसं वाटतं तुम्हाला? अंशू पास झाला चांगलं वाटतं. चला आता भेटू तुम्हाला एक नवीन व्हिडिओ. सांगते टाईम पण भेटत नव्हता आणि मी तो व्हिडिओ थोडासा बघितलाच तुम्ही असेल का, हळदीच्याच कार्यक्रमाचा तो व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ जॉईन करून तुम्हाला बघा तुम्ही. आणि भेटू तुम्हाला लवकरच नवीन ब्लॉगमध्ये, कारण की काय ना माझा जॉबही होतो आहे, त्याच्यानंतर आमच्या घरामध्ये लग्नाची थोडी धावपळ आहे, तेही होतं आहे. म्हणून पण नक्की तुम्ही व्हिडिओ बघा, लाईक करा, नवीन असतील तर सबस्क्राईब करा. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता हे घरी आलेत, त्यांना जेवायचं आहे. बाय बाय.